कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामातील पहिल्या केएसए लीग फुटबॉल स्पर्धेचा आजचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला। सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक चढाया करत संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। सामन्याच्या 62व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाने गोल करून शिवाजी तरुण मंडळावर विजय मिळवला। पाटाकडील तालीम मंडळाचा संघ केएसए लीग फुटबॉल स्पर्धेचा विजेता ठरला, तर शिवाजी तरुण मंडळाचा संघ उपविजेता ठरला। केएसए वरिष्ठ गट फुटबॉल लीगमध्ये आज शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ संघात सामना झाला। सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं, मात्र दोन्ही संघांना सामन्याच्या पूर्वार्धात गोल करता आला नाही। उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळाच्या प्रतीक बदामे याच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल नोंदवत पीटीएमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धातही दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या, पण सामन्याची वेळ संपेपर्यंत शिवाजी तरुण मंडळ संघाला गोल फेडता आला नाही। त्यामुळे केएसए फुटबॉल लीगच्या विजेतेपदाचा मान पाटाकडील तालीम संघाला मिळाला, तर शिवाजी तरुण मंडळाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। दोन्ही तुल्यबळ संघांमधील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकीनांनी तुफान गर्दी केली होती। हुल्लडबाजी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या लीगमध्ये खंडोबा तालीम संघाला 3रा क्रमांक, तर बालगोपालच्या संघाला 4था क्रमांक मिळाला। विजेत्या संघांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। लीगमधील सर्व सामन्यांचं बहारदार समालोचन केल्याबद्दल विजय साळोखे यांना 21,000 रुपये बक्षीस देण्यात आलंय।